नमस्कार मित्रांनो, मी आपलं पुन्हा स्वागत करतो. माझं यूट्यूब चॅनल रमेश जाधव RCP हिस्ट्री. तर आज आपण शिवराज्याभिषेक भाग दुसरा याबद्दल माहिती पाहणार आहोत. प्रश्न पहिल्याकडे वळूया की कोणत्या महान पंडितास शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी पाचारण केले होते किंवा आमंत्रण केले? कोणत्या महान पंडितास शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी पाचारण केले होते? तर गागा भट्ट यांना. गागा भट्ट या महान पंडितास छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी पाचारण केले होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. राज्याभिषेकापूर्वी शिवाजी महाराजांनी कोणत्या धार्मिक विधी केल्या? कोणत्या धार्मिक विधी केल्या? राज्याभिषेकापूर्वी शिवाजी महाराजांनी कोणत्या धार्मिक विधी केल्या? देवदर्शन, मुंज, तुलादान विधी आणि त्याचबरोबर समंत्रक विवाह हे विधी करण्यात आले होते. देवदर्शन, मुंज, तुलादान विधी आणि त्याचबरोबर समंत्रक विवाह हे विधी करण्यात आले होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा केव्हा आणि कोणत्या किल्ल्यावर झाला? तर 6 जून 1674 शनिवार रायगडावर झाला. 6 जून 1674 शनिवार रायगडावर झाला. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. शिवाजी महाराजांच्या पहिल्या राज्याभिषेकाचे वर्णन कोणत्या साधनातून मिळते? फार महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. शिवाजी महाराजांच्या पहिल्या राज्याभिषेकाचे वर्णन कोणत्या साधनातून मिळते? पर्याय आहेत, म्हणजे उत्तर आहे बखरीतून, परकीयांच्या पत्रातून आणि रोजनिशीतून. बखरीतून, परकीयांच्या पत्रातून आणि रोजनिशीतून. पुढचा प्रश्न आहे, राज्याभिषेक मुहूर्तावर टिंबटिंब हे नवे नाणे सुरू केले. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक मुहूर्तावर टिंबटिंब हे नाणे सुरू केले, तर शिवराई हे नाणे सुरू केले. शिवराई हे नाणे सुरू केले. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. शिवाजी महाराजांच्या पहिल्या राज्याभिषेकाची सुरुवात कोणत्या पूजनाने झाली? शिवाजी महाराजांच्या पहिल्या राज्याभिषेकाची सुरुवात कोणत्या पूजनाने झाली? गणेश पूजन, स्वस्तिक पूजन आणि मंडप पूजनाने झाली. मंडप पूजनाने झाली. बघा, गणेश पूजन आपण आधी गणेशाची आराधना करतो. गणेश पूजन स्वस्तिक पूजनाने आणि मंडप पूजनाने झाली. काय झाली? राज्याभिषेकाची सुरुवात. प्रश्न काय आहे? राज्याभिषेकाची सुरुवात कोणत्या पूजनाने झाली? पुढचा प्रश्न, अभिषेक शाळेत कोणते विधी होते? अभिषेक शाळेत कोणते विधी होते? अभिषेक व सिंहासनारोहण असे 2 प्रमुख विधी होते. अभिषेक व सिंहासनारोहण असे 2 प्रमुख विधी होते. अभिषेक शाळेत कोणत्या धातूचे आसन तयार करण्यात आले होते? अभिषेक शाळेत कोणत्या धातूचे आसन तयार करण्यात आले होते? तर सोन्याचे आसन तयार करण्यात आले होते. सोन्याचे आसन तयार करण्यात आले होते. प्रश्न पुढचा, अभिषेक शाळेत कोणते विधी होते? बघा, परत हाच प्रश्न आलेला आहे मला वाटतं. अभिषेक व सिंहासनारोहण असे 2 प्रमुख विधी होते. अभिषेक शाळेत कोणत्या धातूचे आसन तयार करण्यात आले होते? तर सोन्याचे. हा प्रश्न डबल झाले आहेत. 20 सभासदांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी टिंबटिंब मन सोन्याचे सिंहासन तयार केले होते. सभासदांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी टिंबटिंब मन सोन्याचे सिंहासन. तर 32 मन. किंवा असाही प्रश्न विचारला जाईल की कुणाच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी 32 मन सोन्याचे सिंहासन केले होते? तर 32 मन. शिवाजी महाराजांचे सिंहासन किती मनाचे होते? असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 32 मनाचे होते. अशा व्यक्तीने मित्रांनो, धन्यवाद. नक्कीच आपण सबस्क्राईब करा, आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. धन्यवाद.